हॅकिंग करण्यासाठी ज्या टेक्निक्स लागतात, हे युजर नेम आणि पासवर्ड हे चोरण्याचा प्रयत्न होतो. तुमचा कॉम्प्युटर हॅक केल्यानंतर हे सायबर सिक्युरिटीमध्ये पदवी. नमस्कार. सायबर सिक्युरिटी हा शब्द तुम्ही अनेकदा ऐकला असेल. तर सायबर सिक्युरिटी म्हणजे नेमकं काय? अर्थातच हा आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडित असा शब्द आहे. सध्या ऑनलाईन जग झालेला आहे आणि ऑनलाईन वावरत असताना फसवणुकीचे प्रकार सुद्धा तितक्याच मोठ्या प्रमाणावरती घडत आहेत. मग तो तुमचा कुठलाही डेटा असो, व्यावसायिक असो, उद्योग असो, सरकारी संस्था असो किंवा वित्तीय संस्था असो किंवा बँकिंग डिटेल्स असो, डेटा हॅकिंगचे प्रकार मोठ्या प्रमाणावरती घडत असतात आणि या सगळ्यामध्ये सायबर सुरक्षा ही अत्यंत महत्त्वाची असते. याच विषयावरती आपण सूर्यदत्त इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायबर सिक्युरिटीचे प्राचार्य डॉक्टर आरिफ शेख यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि सायबर सुरक्षा म्हणजे नेमकं काय, या सायबर सुरक्षा क्षेत्रामध्ये करिअरच्या संधी नेमक्या कशा आहेत, हे क्षेत्र नेमकं कसं आहे हे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. यासोबतच डॉक्टर आरिफ शेख यांचे संगणक क्षेत्रामध्ये त्यांना 30 वर्षांचा अनुभव आहे आणि सायबर सिक्युरिटीमध्ये त्यांना 3 ते 4 वर्षांचा अनुभव आहे. सर, आपलं मनापासून स्वागत. सायबर सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे आणि प्रत्येकाच्या जीवनाशी निगडित असा शब्द आहे. अगदी सुरुवातीलाच सांगाल की सायबर सुरक्षा म्हणजे नेमकं काय आणि हे क्षेत्र नेमकं कसं आहे? यासाठी आपल्याला सुरुवातीला सायबर आणि सिक्युरिटी हा प्रकार काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. कारण ज्या लोकांना हा विषय नवीन आहे त्यांच्यासाठी मी असं सांगू इच्छितो की संगणक हा आपल्या सर्वांचा परिचयाचा आहे. आता कोणी असं नाही आहे की ज्याला संगणक माहीत नाही आहे. तर संगणक आपल्या आयुष्यामध्ये एक महत्त्वाचा घटक बनलेला आहे. आपण त्याचा वापर करतो. परंतु संगणक जेव्हा इंटरनेटशी कनेक्ट होतो आणि इंटरनेटच्या जालामध्ये ज्यावेळेस आपण त्याचा उपयोग करायला लागतो, तर संगणक, इंटरनेट आणि त्याच्याबरोबर असलेल्या जोडीच्या ज्या कम्प्युटर, लॅपटॉप ह्या सगळ्या गोष्टी असतात त्याला सायबर फील्ड म्हणतात. आणि आपण बघितलेलं आहे की आजकाल जसं तुम्ही सांगितलं की आजकाल आपले सर्वच व्यवहार जवळजवळ ऑनलाईन व्हायला लागलेले आहेत. म्हणजे असं सांगायचं की आपण भाजी घ्यायला गेलो किंवा वडापाव जरी घ्यायला गेलो, आपण ऑनलाईन पेमेंट करतो, तर आपण तिथं स्कॅनर असतो आणि त्या स्कॅनवर म्हणजे आता सांगावं लागत नाही, लोक गुगल पे वापरतात, पे फोन वापरतात आणि हे पेमेंट्स करतात. तर या प्रकारे हे डिजिटल वर्ल्डमध्ये तुम्ही पाहाल की आजच्या जगतामध्ये सर्वच गोष्टी ह्या आता डिजिटल आणि ऑनलाईन व्हायला लागलेल्या आहेत. त्यामुळं आपली उत्क्रांती खूप झालेली आहे. जसं आपण बघितलं की ॲमेझॉन, फ्लिपकार्ट किंवा बँकेचे व्यवहार, नंतर गव्हर्मेंटचे जे व्यवहार आहेत, हे सर्व व्यवहार जे आहेत ते ऑनलाईन झालेले आहेत आणि त्याचा फायदा पण होतो आहे आपल्याला. तात्काळ पैसे कुणाला पाठवायचे आहेत किंवा आपल्याला ज्या सेवा पाहिजेत त्या मिळायला लागलेल्या आहेत. परंतु याचबरोबर जे तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे की या अनुषंगाने काही लोक त्याचा फायदा घेऊन लोकांना फसवण्याचे, लुबाडण्याचे प्रकार अतिशय वाढलेले आहेत. रोज तुम्ही जर पेपर उघडलात तर तुम्हाला ह्या गोष्टी दिसतील की एखाद्याच्या बँकेचे पैसे गेलेले आहेत, बँका लुटल्या गेलेल्या आहेत. म्हणजे कॉमन माणसाचं तर सोडा, की मोठमोठी लोकं जे आहेत त्या लोकांना देखील ह्या गोष्टीचा खूप त्रास होत आहे. तर ह्या अनुषंगाने हे सायबर क्षेत्र जे आहे त्या सायबर क्षेत्राला आपण सुरक्षा कशी प्रदान करू शकतो याच्यासाठी सायबर सिक्युरिटी या गोष्टीचा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यामध्ये 2 गोष्टी येतात. एक म्हणजे सायबर अवेअरनेस, जी आपण कॉमन लोक आहोत त्या लोकांनी काय काय केले पाहिजे, ज्या अनुषंगाने त्यांना ह्या सायबर गुन्ह्याच्या किंवा सायबर सिक्युरिटीच्या धोक्याच्या पासून आपल्या स्वतःचं संरक्षण करता येईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही जी सिक्युरिटी आहे, ही सिक्युरिटी प्रोव्हाइड करणारी लोकं ही कोण आहेत आणि त्यांनी काय केलं पाहिजे
अशा अनुषंगाने आपण आजची मुलाखत ठेवूया आणि मी त्या दृष्टिकोनातून पहिला मुद्दा असा मांडतो की आपण सायबर सिक्युरिटीचे अटॅक्स जे असतात त्याबद्दल थोडंफार समजून घेऊया. याचे वेगळे वेगळे प्रकार आहेत. पहिला प्रकार जो आहे सायबर सिक्युरिटीचा त्याला आयडेंटिटी थेफ्ट म्हणतात. याच्यामध्ये काय होतं की तुमची जी ओळख असते ती ओळख ऑनलाईन ही खूप प्रायव्हेट असते. ती इतरांना अशी इझिली अवेलेबल न व्हायला पाहिजे असते. परंतु ही आयडेंटिटी थेफ्ट जे असतात ही लोकं जी हॅकर्स म्हणजे जे लोकं तुमच्यावर अटॅक करतात ती लोकं तुमची आयडेंटिटी चोरण्याचा प्रकार करतात आणि त्याच्यामध्ये तुमचे पासवर्ड जे असतात ज्या योगे तुम्ही तुमच्या गुगल पे म्हणा किंवा फोनपे किंवा तुमचं इंटरनेट अकाउंट असतं, ऑनलाईन बँकिंगचं अकाउंट असतं, त्या अकाउंटमध्ये घुसण्यासाठी तुम्हाला पासवर्ड लागतो आणि युजर नेम लागतं. तर हे युजर नेम आणि पासवर्ड हे चोरण्याचा प्रयत्न होतो आणि ते एकदा माहीत झालं की मग त्याद्वारे तुमचे जे पैसे असतात त्याचा हे लोक अपहार करू शकतात. तर हे झालं आयडेंटिटी थेफ्ट. त्यानंतर तुम्हाला काही वेळा असे मेसेजेस येतात किंवा मेल येतात की तुम्हाला लॉटरी लागलेली आहे किंवा तुम्हाला अमुक अकाउंटवर तुमच्या पैसे आम्हाला ट्रान्सफर करायचे आहेत, त्यासाठी आम्ही तुमची वाट बघतोय की तुम्ही तुमची माहिती पाठवा म्हणजे आम्हाला ते अकाउंटवर पैसे ट्रान्सफर करता येतील. हा प्रकार सोशल इंजिनिअरिंग अटॅकचा आहे. त्याच्यामध्ये स्पूफिंग आणि फिशिंग हे 2 प्रकार असतात, ज्याच्यामध्ये तुम्हाला बँकेचे अधिकारी किंवा इन्कम टॅक्सचे अधिकारी असल्याचं भासवून तुम्हाला फोन केला जातो किंवा नुकतंच आत्ता MSEB बिलिंगचं तुम्ही वाचलं असेल पेपरमध्ये की त्यामध्ये पण असं सांगितलं जातं की आज संध्याकाळपर्यंत तुमचं मीटर कट होणार आहे. तर तुम्ही ह्या खालच्या फॉर्मवर किंवा आम्ही सांगितलेल्या गोष्टीची माहिती पाठवा आम्हाला आणि लोक घाबरतात. किंवा दुसरी गोष्ट म्हणजे लोभ असतो की आपल्याला मिळणारे पैसे ह्यामुळे काय होतं, लोक माहिती ज्यावेळेस त्या फॉर्मवर टाकतात किंवा त्या मागितलेल्या ठिकाणी पोहोचवतात तर त्या अनुषंगाने ती लोक तुमच्या पैशाचा अपहार करू शकतात. तसंच हॅकिंग नावाचा एक जो प्रकार आहे हा टेक्निकल आहे. हॅकिंग हा असा साधंसुद्धा नाही आहे. हॅकिंग करण्यासाठी तुम्हाला त्या क्षेत्राची खूप चांगली माहिती असावी लागते. जसं आता तुम्ही बघाल की काही ठिकाणी असे कॉल सेंटर चालवले जातात जिथे 500 600 लोक काम करत असतात आणि त्यांचं कामच हे असतं की हॅकिंग करणं. ते तुम्हाला फोन करत असतात, तुमच्याकडनं माहिती मागवत असतात किंवा तुमच्या कॉम्प्युटरमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत असतात. आणि आपण काय करतो, ज्यावेळेस हे कॉम्प्युटर परचेस करतो त्यावेळेस आपल्याला हे माहीत नसतं की त्या कॉम्प्युटरमध्ये असलेल्या काही युनिट्स ज्या असतात त्याला आपल्या स्वतःच्या पासवर्डची किंवा त्यांनी दिलेल्या पासवर्ड चेंज करण्याची आवश्यकता असते. मला असं वाटतं की खूप सारे लोकांना ह्या गोष्टी माहीत नसतात. आपण संगणक किंवा लॅपटॉप खरेदी करतो आणि तो तसाच वापरायला सुरुवात करतो किंवा आपण ज्यावेळेस त्याला इंटरनेटला कनेक्ट करतो तर त्यासाठी लागणारा राउटर असेल तर त्या राउटरचा युजर ID किंवा पासवर्ड हा जो आपल्याला तो सप्लायर देतो तोच चाललेला असतो. किंवा आपण समजा एअरटेल किंवा टाटा ह्यांची कनेक्शन घेतो, ते ज्यावेळेस येतात आणि आपल्याला ते पासवर्ड देतात तो पासवर्ड आपण तसाच चालवत असतो. ह्या अनुषंगाने कधी काय होतं की ते सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणारी लोक ह्यांनी जर तो इन्फॉर्मेशन लीक केली तर ज्यांच्याकडे असे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स असतात त्या लोकांना धोका होण्याची शक्यता असते. अत्यंत महत्त्वाची माहिती आहे ही. आपण फसवणूक असेल, हॅकिंग असेल याबाबतची तुम्ही अगदी मुद्देसूद माहिती सांगत आहात. मात्र विद्यार्थी जे हे करिअर निवडत आहेत सायबर सुरक्षा, तर त्यांच्या दृष्टिकोनातून कसं महत्त्व आहे आणि हे करिअर निवडणाऱ्यांसाठी नेमकं पुढे काय संधी आहेत? हो, तर काय आहे, सुरुवातीला जसं संगणकामध्ये लोक काय करायची 2 महिने 4 महिन्याचा कोर्स करून ह्या क्षेत्रामध्ये उतरण्याचा प्रयत्न करायची. तसंच तुम्ही बघाल
की मी ज्यावेळेस संगणकामध्ये नवीन नवीन होतो तर माझ्याकडे येणाऱ्या लोकांना ज्यावेळेस मी विचारायचो की तुम्ही माझ्याकडे कॉम्प्युटर रिपेअर करायला आलेला आहात तर तुमचं काय बॅकग्राऊंड आहे. तर मला ते ऐकून आश्चर्य वाटायचं की ते 12वी किंवा BCom किंवा BAची मुलं असायची आणि त्यांना ज्यावेळेस मी विचारायचो की तुम्ही ह्या ठिकाणी या ठिकाणी हे काम कसं करू शकता तर ते म्हणायचे की आम्हाला जेवढं माहिती पाहिजे तेवढी माहिती ह्या कोर्समध्ये मिळते आणि त्या अनुषंगाने मग आम्ही हे काम करू शकतो. पण नंतर नंतर काय झालं की त्याच्यामध्ये आपण BE, BTech आणि डिग्री ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ह्या गोष्टी शिकवल्या जावं लागल्या आणि त्याच्यामुळे लोकांना त्याची इत्थंभूत माहिती व्हायला लागली. त्यामुळे त्यामध्ये ज्या आपल्याला रिसर्च करायचा आहे किंवा पुढं जायचं आहे तर त्या अनुषंगाने लोकांनी मग त्या डिग्री मिळवायला चालू केल्या. ग्रॅज्युएशन म्हणा, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि मग फॉरेनमध्ये जाऊन MS करणे. आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की सायबर सिक्युरिटीची जी आपली अवस्था आहे ती अशीच प्रायमरी अवस्था आहे की ज्याच्यामध्ये आत्ता माझ्याकडं सायबर सिक्युरिटी शिकवायला येणारी लोकं जी आहेत त्यांना असं डिग्री नाही आहे. त्या लोकांनी काही सर्टिफिकेशन्स केलेली आहेत किंवा कुठे कोर्सेस केलेले आहेत आणि त्या अनुषंगाने ते इथिकल हॅकिंग किंवा क्रिप्टोग्राफी हे करण्याचा प्रयत्न करतात. परंतु आता अशी वेळ आलेली आहे की सायबर सिक्युरिटीमध्ये पदवी आणि पदविका नंतर मास्टर्स डिग्री ह्या येऊ लागलेल्या आहेत आणि काही काही इन्स्टिट्यूट ज्या आहेत त्या या गोष्टीची माहिती लिमिटेड आहे आणि त्यामध्ये ॲडमिशन घेतल्यावर मुलांना त्यामध्ये करिअर करण्याच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. तुम्ही अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आता मांडलेला आहे. या सगळ्यामध्ये विद्यार्थ्यांकडे फक्त काही कोर्सेस उपलब्ध असतात. मग अशा सगळ्या संपूर्ण परिस्थितीमध्ये या सायबर सुरक्षा हा जो विषय आहे याचं सखोल ज्ञान मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी कुठले अभ्यासक्रम आवश्यक आहेत आणि याच्यामध्ये विषय कोणते आहेत? आता मी असं सांगू इच्छितो की आम्ही सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनमध्ये सूर्यदत्ता इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायबर सिक्युरिटी याच्यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी यांचा एक पदवी अभ्यासक्रम सुरू केलेला आहे. त्याच्यामध्ये सायबर आणि डिजिटल सायन्स ह्याची आम्ही बॅचलर डिग्री त्यांना देतो. तर त्यामध्ये आम्ही त्या मुलांचं ओव्हरऑल जे तयारी आहे ते करून घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे हा जो अभ्यासक्रम आहे तो सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीकडून मान्यता प्राप्त आहे. त्यामध्ये ते लोकं तुम्हाला फंडामेंटल ऑफ सायबर सिक्युरिटी किंवा कॉम्प्युटरचे बेसिक्स, कॉम्प्युटरचे हार्डवेअर आणि त्यानंतर नेटवर्किंगच्या विविध एक्सपर्टाईज आणि त्यानंतर मग सायबर सिक्युरिटीचे जे क्षेत्र आहेत मेन त्याला हात घालतो. म्हणजे हॅकिंग हा प्रकार मी तुम्हाला सांगितला. हॅकिंग म्हणजे एखाद्याच्या कॉम्प्युटरमध्ये घुसून इन्फॉर्मेशन चोरणे. हॅकिंग हा महत्त्वाचा विषय हो, आहे. पण त्याला आम्ही इथिकल हॅकिंग हा विषय शिकवतो. म्हणजे अर्थात तो तसाच आहे, कॉम्प्युटरमध्ये कसं घुसायचं, पण त्याला नीतिमत्ता ही वापरून तुमच्या कॉम्प्युटरमध्ये कसं घुसायचं ह्याचं ट्रेनिंग दिलं जातं. आणि मग तुमचा कॉम्प्युटर हॅक केल्यानंतर त्यांना हे शिकवलं जातं की हे हॅकिंगचे मार्ग कसे बंद करू शकतो. मग त्यासाठी आम्ही आमच्याकडे क्रिप्टोग्राफी नावाचा एक जो सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये इन्क्रिप्शन आणि डिक्रिप्शन हे 2 प्रकार असतात. म्हणजे तुमची इन्फॉर्मेशन आता तुम्ही WhatsApp वापरत हो. असाल तर तुम्हाला माहिती आहे त्यामध्ये मेसेज आलेला असतो की युअर मेसेजेस आर इन्क्रिप्टेड. येस. म्हणजे तुम्ही जी इन्फॉर्मेशन पाठवता ती जर कुणी रस्त्यामध्ये हॅक केली तर ती इन्फॉर्मेशन इझिली कुणाला कळत नाही. कारण ते जसं लहानपणी आपण बोललेलं आपल्या मित्राला कळू नये म्हणून काहीतरी वेगळे प्रकारची लँग्वेज वापरायचो. त्याच्यामध्ये वगैरे असं ॲड करून जसं आपण आपले शब्द चेंज करण्याचा प्रयत्न करायचो. तसाच हा जो प्रकार आहे त्याला इन्क्रिप्शन म्हणतात. तर त्यामध्ये काय असतं, हे डिजिटल कोडिंग जे असतं त्याच्यामध्ये ॲडिशनल इन्फॉर्मेशन टाकून त्याला ज्यावेळेस कोणी हॅक करतं तर त्याच्यात ती लक्षात येत नाही आणि ज्या ठिकाणी ती पोचते त्या ठिकाणी त्याला डिक्रिप्शन म्हणून वापरतात. तर हे इन्क्रिप्शन आणि डिक्रिप्शन हे कसं करायचं ह्यासाठी ज्या टेक्निक्स लागतात किंवा यासाठी जे अल्गोरिथम्स लागतात ते आम्ही त्या कोर्समध्ये शिकवतो. त्यासाठी प्रोग्रॅमिंग लँग्वेजेसची आवश्यकता असते आणि आत्ता सध्या पॉप्युलर असलेल्या लँग्वेजेस जसं C लँग्वेज आहे किंवा तुमचे डेटाबेस आहे.
हो. किंवा तुमची पायथन लँग्वेज आहे. तर ह्या लँग्वेजेस आम्ही त्यांना शिकवत असतो. त्याच्याशिवाय तुम्ही ऐकलं असेल की SQL इंजेक्शन म्हणजे डेटाबेसमध्ये काय असतं की एखाद्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला सर्च करायची असेल की एका व्यक्तीचा पासवर्ड काय आहे किंवा त्याचा युजर ID काय आहे, तर ते तुम्हाला SQLमध्ये फाइंड आउट करता येतं. परंतु हॅकर्स काय करतात, SQL इंजेक्शन वापरून एका माणसाच्या इन्फॉर्मेशनची ऐवजी सगळंच ते हॅक करतात आणि सगळ्यांच्याच इन्फॉर्मेशन त्यांना अवेलेबल होतात. तर मग हे कसं करायचं? फायरवॉल नावाचा जो प्रकार असतो, जो तुमच्या संगणकाला एक सुरक्षा प्रदान करतो, की तुमच्या ज्या नेटवर्क आहे, त्याच्यामध्ये कुणीही असं बाहेरचा माणूस इझिली घुसू शकत नाही. तर ते फायरवॉल कसं सेट करायचं? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नॉर्मली व्हायरस तुम्ही ऐकलं असेल, की ज्यामुळं कॉम्प्युटरचं खूप नुकसान होतं, की ॲडवेअर, मालवेअर मालवेअर. आणि तुमचे जे ट्रोजन व्हायरस ऐकलं असेल. तर ह्यासाठी अँटीव्हायरस प्रोग्राम्स आपण कॉम्प्युटरमध्ये हो. सेट करतो आणि त्यानंतर असं लक्षात येतं की ते अँटीव्हायरस जे प्रोग्राम असतात तेच कॉम्प्युटरला व्हायरसेस प्रदान करू शकतात. तर ह्या गोष्टी करत असताना आपण आपल्या कॉम्प्युटरला कसं सुरक्षित करू शकतो, यासाठी आजकाल खूपशा संस्था ज्या आहेत त्या याच्यामध्ये स्पेशलाइज्ड लोकं अपॉइंट करायला लागलेली आहेत. याच्यामध्ये शंका नाही आहे की हा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीची ही ब्रांच आहे, की जी सायबर सिक्युरिटी म्हणून ओळखली जाते. तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये 1 किंवा 2 कोर्स जे आहेत, ते या सायबर सिक्युरिटीचे शिकवले जातात. परंतु आत्ता सायबर सिक्युरिटीमध्ये त्या माणसाला सायबर सिक्युरिटीच्या स्पेशलाइज्ड कोर्सेस शिकवून त्यांना त्या क्षेत्रामध्ये स्पेशलाइज केल्यामुळे ते खूप चांगल्या रीतीनं काम करू शकतात. तर मला असं वाटतं की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या थ्रू सायबर सिक्युरिटी करणाऱ्या लोकांपेक्षा जी लोकं आजकाल सायबर सिक्युरिटीचे पदवी घेत आहेत किंवा मास्टर्स डिग्री करतायत किंवा BE करतायत किंवा BTech करतायत, त्यांना त्या अनुषंगाने जॉब अपॉर्च्युनिटीज जास्त आहेत. जॉब अपॉर्च्युनिटीचा विषय निघाला तर मी तुम्हाला सांगतो, की आता 2025 पर्यंत तुम्ही पाहाल, की या क्षेत्रामध्ये तुम्हाला ट्रिमेंडस रिक्वायरमेंट आहे. म्हणजे भारतातच नव्हे, तर USAमध्ये किंवा बाहेर मिलियन जॉब्स तुम्हाला दिसतील आणि पुढे जाऊन हे क्षेत्र इतकं वाढणार आहे किंवा एखाद्या क्षेत्रामध्ये आपण जितकी प्रगती करतो, त्याच क्षेत्रामध्ये तेवढं आपल्याला जॉब अपॉर्च्युनिटीज मिळत जातात. सर, तुम्ही आत्ताच जसा उल्लेख केलेला आहे, हे क्षेत्र प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढतं आहे. अगदी त्याचप्रमाणे जसं की तुम्ही आत्ताच जो उल्लेख सुद्धा केला, की राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा हे जे शिक्षण आहे ते मोठ्या प्रमाणावरती त्याची व्याप्ती वाढते आहे आणि तशा पद्धतीने करिअरच्या संधीसुद्धा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होत आहेत. तर सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या माध्यमातून असेल आणि विशेषतः संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक सर संजय बी चोरडिया सरांचं सुद्धा मार्गदर्शन कसं लाभतं आहे आणि कसा सुरू आहे वाटचाल? प्रोफेसर डॉक्टर संजय बी चौडिया सर जे आहेत, ते या विषयामध्ये खूप एक्सपर्ट आहेत. मी त्यांना पाहिलेलं आहे, की त्यांचे जे परदेश दौरे असतात किंवा त्यांची जी दिल्लीची व्हिजिट्स असतात, त्या खूपशा अशा वेगळ्या-वेगळ्या कमिटीवर ते आहेत आणि त्यांनी पर्टिक्युलरली ह्या ज्या पदवी अभ्यासक्रम त्यांनी चालू केलेला आहे, त्या अभ्यासक्रमाला त्यांनी एक वेगळ्या पद्धतीनं चालू केलेलं आहे. मी तुम्हाला असं सांगतो, की आत्ता आम्ही सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीचा सिलेबस तर राबवतोच. त्याच्याशिवाय प्रत्येक वर्षी 20 त्यांना असे एक्स्ट्रा वर्कशॉप देतो प्रत्येक वर्षी, की ज्या अभ्यासक्रमामध्ये ज्या गोष्टी त्यांच्या कव्हर झालेल्या नाही आहेत बरं. आणि ज्या गोष्टी जरुरी आहेत किंवा नव्या येत आहेत, मग अशा गोष्टी त्यांना वर्कशॉपच्या द्वारे दिल्या जातात. तर असे 20 वर्कशॉप आम्ही आमच्या संस्थेमध्ये चालवतो. त्याशिवाय आम्ही प्रत्येक वर्षी 7 लाईफ स्किल सर्टिफिकेशन कोर्सेस त्या मुलांना देतो. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, की आम्ही त्यांना इंग्लिश कम्युनिकेशन किंवा बिझनेस एटिकेट्स किंवा एंटरप्रेन्योरशिप, अगदी योगा, झुंबा आणि त्यांच्या स्पोर्ट्स डेव्हलपमेंटसाठी सर्टिफिकेशन कोर्सेस त्यांना प्रदान करतो. आणि आमच्या कॉलेजला
जे इन्स्टिट्यूटमध्ये असे सर्टिफिकेशन्स आहेत की जे लंडन प्रोफेशनल टेक्नॉलॉजी LAPT नाव आहे त्याचं, लंडन अकॅडमी ऑफ प्रोफेशनल टेक्नॉलॉजी, त्यांच्याबरोबर आमचा MOU आहे, GIS बरोबर MOU आहे आणि अशा खूप साऱ्या संस्थाबरोबर MOU आहे की ज्यांचे सर्टिफिकेशन कोर्सेस देखील आम्ही मुलांना प्रदान करतो आणि जेणेकरून पदवी घेतलेली मुलं जॉबसाठी मार्केटमध्ये व्यवस्थित काम करू शकतील यासाठी प्रोफेसर डॉक्टर संजय बी चोरडिया यांचे वैयक्तिक प्रयत्न असतो आणि त्यांनी हे चांगलं एज्युकेशन क्षेत्र प्रोव्हाइड केलेलं आहे. सर, अगदी शेवटचा प्रश्न, हे क्षेत्र ज्या विद्यार्थ्यांना निवडायचं आहे किंवा हे क्षेत्र जे विद्यार्थी निवडत असेल तर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून कुठलं संकेतस्थळ उपलब्ध आहे आणि विद्यार्थ्यांसाठीच तुम्ही काय मोलाचा सल्ला द्याल? आमच्याकडे ज्यावेळेस विद्यार्थी ॲडमिशनला येतात तर त्यासाठी त्यांना 12वी पास सायन्सचे विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळतं. त्यांना मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट असावा लागतो किंवा MCA BC झालेले विद्यार्थी देखील येऊ शकतात. डिप्लोमा केलेले विद्यार्थ्यांना देखील ॲडमिशन मिळतं आणि मूळ म्हणजे जे आमच्या महत्त्वाच्या रिक्वायरमेंट्स आहेत आणि आमचे फॉर्म्स जे आहेत ते आम्ही आमच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेले आहेत. कुठली वेबसाईट आहे ती तुम्ही सांगू शकाल? आमची वेबसाईट आहे www.suryadatta.org.in या वेबसाईटवर किंवा www.siics.org.in या वेबसाईटवर त्या माहिती उपलब्ध होऊ शकतील. अगदी विद्यार्थ्यांना काय मोलाचा सल्ला द्याल, काय मार्गदर्शन कराल? मुलाचा सल्ला आणि मार्गदर्शन हे आहे की ह्या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला उतरायचं असेल तर तुम्हाला या क्षेत्राची माहिती ज्या प्रकारे मिळू शकेल त्या प्रकारे घेऊन तुम्ही या क्षेत्रामध्ये आपलं करिअर करा आणि ज्या लोकांना या क्षेत्रामध्ये करिअर करायचं नाही आहे परंतु ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करायचंच आहे तर त्यांनी कमीत कमी सायबर अवेअरनेसचा प्रोग्राम करणं जरुरी आहे किंवा सायबर सिक्युरिटी काय आहे हे जाणून घेणं जरुरी आहे. तर मग आपल्या येत्या मुलाखतीमध्ये आपण कॉमन मुलांसाठी किंवा कॉमन माणसासाठी सायबर सिक्युरिटी अवेअरनेस काय असतो ह्याबद्दल आपण नक्कीच पुढे बोलूया. सर, धन्यवाद आपण दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. सूर्यदत्त इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायबर सिक्युरिटीचे प्राचार्य डॉक्टर आरिफ शेख यांनी सायबर सुरक्षा याच विषयावरती अत्यंत मोलाची आणि महत्त्वाची माहिती दिलेली आहे, जी या क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नक्कीच मोलाची आणि महत्त्वाची आणि तितकीच उपयुक्त ठरणार आहे. नमस्कार. नमस्कार.